पहिले घेतला तिकीट काढून. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी 5:45 ची ट्रेन होती बेलापूरची. तर सकाळूच निघालेलो आम्ही चौघा चौघा म्हणजेच कोण, माझी मम्मी, पप्पा आणि आत्या होती. आणि मी स्वतः, कारण की आम्हाला जातो शिवडीला, कारण की आम्हाला घ्यायची होती सुकी मच्छी. नंतर 5 मिनिटं लेट उरणची ट्रेन आली. ती बेलापूरची होती. बेलापूरला जाऊन उतरलो. 6:11ची CSMTची ट्रेन पकडली आणि मग निघालो शिवडीला जायला. शिवडीला आम्ही 7:06ला पोहोचलो. त्यानंतर आम्हाला रस्ता क्रॉस करायचा होता. आम्ही पायऱ्यांचा सहारा न घेता आम्ही चालत निघलेलो. आणि मग त्या 2 ट्रेन आल्या तर आम्हाला थांबायला लागला. त्या ट्रेन गेल्यानंतर आम्ही आलो मच्छी मार्केटला. सगळीकडे भाव काढून घेतला सगळ्या दुकानाला. नंतर पहिला बोंबील घेतला ₹800 किलोशी. नंतर मम्मीनी घेतला बुक्का म्हणजेच जवला ₹300 किलोशी. आणि वाकट्या होत्या ₹1200 किलो. नंतर घेतला आंबार अर्धा किलो ₹350 आणि किलोशी होता 550. नंतर महानगरपालिकेची गाडी आली तर सगळ्यावी बसा दुकानं उचलली. त्यावेळी अर्ध्यांच्या गोण्या उचलून नेल्या आणि त्यांना फाईन लावला. नंतर परत ज्यांच्या गोण्या होत्या त्याही चालू केला. तर आमचा राहिलेला फक्त खरबीची सुकट घ्यायची म्हणजेच टेंगली. ते याला काय बोलता नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्या घेतला आणि यो कोंबडा बघा कसा पावसान भिजतय एकटाच वरती जाऊन. रोटी तर देखो गाईज, माझ्यासारखी 5-6 जण जेवतील. मला वाटत होता का मच्छी मार्केटला माणसांचीच गर्दी असतं, पण इथं तर कावल्यांची पण गर्दी होती. या दोघी लिचीचा भाव बघूनच बोलतो नको आम्हाला. नंतर यांची मच्छी घेऊन झाली तेव्हा आम्ही निघलो जायला. शिवडीला पाऊस पडत होता. नंतर 8:03ची बेलापूरची ट्रेन आली. आम्ही जाऊन नेरूरला उतरून उरणच्या ट्रेनला बसलो आणि गव्हाण स्टेशनला आलो. मच्छीला भाव जरा जास्तच होता. तुम्हाला जर मच्छी घ्यायची असेल तर मार्गशीर्ष महिन्यात जा, तेव्हा कमी असतो भाव. गाडी घेतली आणि निघालो. भूक लागलेली तर घेतलं अथर्व वडापाव मधून वडापाव. नंतर गेलो क्लासला. मॅडम आल्या नव्हत्या तर यांचं गॉसिप चाललेलं. मार्केटला गेलो. तिथून पप्पा ATM मध्ये गेलत. नंतर गेलतो किराणा मध्ये. तर चलो बाय गाईज, भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये.